नमस्कार, मी अश्विनी. तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण रेसिपी वगैरे काही दाखवणार नाही, तर आपण होममेड अशी एक गोष्ट करणार आहोत जी की तुमच्या उपयोगातच येईल. माझ्या तर येते. तर मी आज ना कडुलिंबापासून सोप बनवते. अगदी हर्बल आहे, काही खर्च करायची गरज नाही आहे. तर आपल्याला कुठल्या गोष्टी लागतील, कुठल्या गोष्टी करून आपण हा सोप बनवते, हे सगळे मी डिटेल व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे. तर याचा कुठला केमिकल युक्त असा रिझल्ट नाही आहे, हर्बल रिझल्ट आहे. तर आयुर्वेदिक तुम्ही सोप वापरून बघा, तुमचंसुद्धा. सुरुवातीला ना इथे मी घराच्या पाठीमागे भलं मोठं कडुलिंबाचं झाड आहे. तर कडुलिंबाचं झाड हे प्रत्येकाच्या आजूबाजूला असतंच. त्यातलं आपल्याला काही पानं घ्यायची आहेत. तर इथे मी भरपूर पानं घेतलेत, कारण मला साबणसुद्धा 1 महिनाभरासाठी बनवायचं होतं, त्यामुळे याची क्वांटिटी मी वाढवली आहे. आता सगळे पानं काढायचे आहेत आणि ना याला स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण पानांवरती खूप धूळ बसलेली असते. त्यामुळे याला अगदी स्वच्छ करायचे आणि एका डिशमध्ये बाजूला काढून ठेवायचे. तर घरगुती साबण केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचे जे पिंपल असतात, डाग असतात, काळपट चेहरा असतो, काही जणांना वांगसुद्धा होतात. तर या सगळ्यांचं होम रेमेडी म्हणून आपण हे साबण यूज करू शकणार आहोत. तर खूप सोपं आहे आणि याचा काही इफेक्ट आपल्या चेहऱ्यावरती होणार नाही आहे. तर हे बघा, इथे मी मिक्सरवरती आता याला वाटून घेते. अगदी बारीक अशा आपल्याला प्युरी करायची आहे. या वाटलेल्या कडुलिंबाच्या पानाची ना प्युरी करताना थोडंसं पाणी टाकायचं आणि पातळ करायचे. तर इथे कुकरचा डबा असतो ना, त्या डब्याचा अर्धा डबा असं इथे झालेला आहे. आता तुम्ही याला गाळूनसुद्धा घेऊ शकता, तर इथे मी गाळून घेतलेलं नाही आहे. आता महत्त्वाची गोष्ट आहे, आता सोप बनवण्यासाठी आपल्याला सोप बेस हा महत्त्वाचा लागतो. तर हा सोप बेस मी ऑनलाईन मागवलेला आहे. तर याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथून तुम्ही नक्कीच मागवा. मागवताना आपण सोप किती बनवतो आहे यानुसारच मागवा. जास्त प्रमाणात मागवलं तरी फ्रीजमध्ये याला स्टोअर करून ठेवा. आता इथे मी 125 ग्रॅम काढलेलं आहे आणि एक कढई घ्यायची किंवा मोठं एखादं भांडं घ्यायचं, पाणी गरम करायचे आणि याच्यावरती स्टीलचं भांडं घ्या किंवा आपलं काचेचं भांडं घ्या, अगदी अलगद ठेवायचे आणि आपण सोप बेस जो कट केला होता तो यामध्ये टाकायचे आणि मिक्स करायचे. याची प्युरी पातळ होईपर्यंत आपल्याला अशाच प्रकारे वाफेवरती याला गरम करायचे आणि हे उकळलं गेलं की आपण जे बनवलेली पेस्ट होती कडुलिंबाची ती यामध्ये टाकायची. याशिवाय ना तुम्ही यामध्ये ॲलोवेरा जेलसुद्धा टाकू शकता, व्हिटॅमिन ईची गोळी टाकू शकता. ज्याला स्किनचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत त्यांच्यासाठी हा हर्बल असा साबण खूप सुंदर आहे. तर रिझल्टसुद्धा खूप छान येतो. आता हे आपली पेस्ट छान अशी मिक्स झाल्यानंतर आपण हे मोल्ड घ्यायचे, साबणाचा मोल्ड. आता तुमच्याकडे असेल नसेल माहिती नाही आहे, पण नसेल तर काय करायचं हे सुद्धा मी पुढे सांगते. आता हा माझ्याकडं मोल्ड ऑलरेडी आहे. तर यामध्ये मी हे जे मिश्रण आहे ना ते थंड झाल्यावरच यामध्ये टाकायचे. आपण जे बनवलेलं मिश्रण आहे ते सांडणार नाही याची काळजी घ्यायची आणि अलगद आपल्याला हे ओतायचं आहे. आता हे ओतून झाल्यानंतर आपण याला बाजूला ठेवून देऊया ताटावरती. आता आपल्याकडे हा मोल्ड नसेल तर ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी सांगते मी, आपल्या घरामध्ये प्लास्टिकचे डबे असतात किंवा एखादी स्टीलची वाटी घ्यायची आणि त्यामध्ये हे भरून ठेवायचं आहे. आता हे फ्रीजरमध्ये आपल्याला 3 तास सेट करण्यासाठी ठेवायचे. 3 तासानंतर आपला हा सुंदर असा साबण तयार होतो. तर कलर तर खूप वेगळाच होतो. तर हे बघा, हा मोल्डमध्ये ठेवल्यामुळे याचा कलर असा झाला आहे. आता ह्या मोल्डचा वापर करायचा म्हणजे कसं याला लूक येतो छान असा साबणासारखा. आपण जे रेडीमेड साबण आणतो ना त्याचप्रमाणे लूक येतो, म्हणून इथे मोल्डचा वापर केलेला आहे. आता आपण जे घरगुती आहेत ज्यांच्याकडे नाही असा मोल्ड, त्यांनी स्टीलची वाटी किंवा प्लास्टिकचा डबा यूज करू शकता. आता हे सुद्धा सेट झालं आहे. आता याला काढताना आपल्याला व्यवस्थित काढावं लागेल, कारण कसं ते लवकर निघणार नाही. तर मी सुरीच्या मदतीने हे काढते. तुम्ही बघू शकता याचा पूर्ण ग्रीन कलर झाला आहे, कारण आपण हे स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलेलं होतं. मी ना प्रत्येक वेळेस साबण बाहेरून मागवत नाही आहे, तर अशाच रीतीने हर्बल साबण यूज करते. तर मी सुद्धा साबण बनवत होते म्हणून तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला. तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप छान असा रिझल्ट येईल तुम्हालासुद्धा. कडुलिंब जसं औषधी गुणधर्मामधला एक वनस्पती आहे ना, तसंच आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप सुंदर याचे फायदे आहेत. तर कडुलिंबाचा वापर आपण वेगवेगळ्या प्रकारे करतो. ज्याला कोणाला स्किन प्रॉब्लेम असतील, काही जणांना वेगवेगळे प्रॉब्लेम असतात, चेहरा आपला टवटवीत दिसावा, फ्रेश दिसावा असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रोडक्टची साबणं यूज करतो, पण त्याचा रिझल्ट येत नाही. बाहेरच्या महागड्या प्रोडक्टचा वापर न करता अगदी घरगुती स्वस्तात होणारे या वस्तूंचा वापर केलात की आपली स्किनसुद्धा खूप सुंदर राहते. तर इथे मी साबण तुम्हाला धुवून दाखवते. तर हे बघा, फेस खूप छान आला आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.